प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. प्रभूला गौरव आणि महिमा. परमेश्वर को धन्यवाद और महिमा. तो देव आम्हा बरोबर आहे, वो परमेश्वर हमारे साथ है, तो आमच्यामध्ये आहे, हमारे बीच में है, त्याचा अभिषेक आमच्यावर आहे उसका अभिषेक हम पर है आणि म्हणून आम्ही आज आशीर्वादित लोक आहोत. और इसलिए हम आज आशीषित लोग हैं. काही होऊ दे, चाहे कुछ भी हो जाए, तो आम्हामध्ये आहे. वो हमारे बीच में गेल्या है. दिवसात आपण देवाचा शब्द पाहिला, गए दिनों में हमने वचन को देखा हालेलुया, की यहोवा तुझा देव तुझ्यामध्ये आहे, कि तेरा परमेश्वर यहोवा तेरे बीच में है. तो तारण करील असा पराक्रमी आहे, वो उद्धार करने में पराक्रमी है. तो हर्षाने तुझ्याविषयी आनंदेल, वो तेरे कारण आनंद से मग्न होगा तो आपल्या प्रीतीत निवांत राहील, और अपने प्रेम के मारे चुपका रहेगा तो गायनाने तुझ्याविषयी उल्हास करील, और ऊंचे स्वर से गाता हुआ तेरे कारण मग्न होगा. तो यहोवा तुझा देव तुझ्यामध्ये आहे, और यहोवा तेरा परमेश्वर तेरे बीच में है. इस्रायलचा राजा यहोवा तुझ्यामध्ये आहे. इस्राएल का राजा यहोवा तुझ में है. हालेलुया. या दोन गोष्टी या वर्षात आम्ही लक्षात ठेवणार आहोत. और ये दो चीजें इस साल में हम ध्यान में तो रखेंगे इस्रायलचा राजा यहोवा आहे कि वो इस्राएल का राजा यहोवा है आणि यहोवा तुझा देव तुझ्यामध्ये आहे. और यहोवा तेरा परमेश्वर तेरे बीच में है. तो राजा तुझ्यामध्ये आहे, वो राजा तुझ में है, तो देव तुझ्यामध्ये आहे. वो परमेश्वर तुझ में है. आणि म्हणून देव हा देव आहे और परमेश्वर जो है वो परमेश्वर ही आणि रहेगा त्याच्याशिवाय आम्हाला कोणी सोडू शकत नाही. और उसके अलावा कोई और हमें छुड़ा नहीं सकता. आणि म्हणून आज आम्ही पाहणार आहोत, और से आज हम देखेंगे यहोवा तारण करील असा पराक्रमी आहे. कि वो उद्धार करने में पराक्रमी हे है. एक त्याची बाजू आहे. ये उसका एक हिस्सा है. हालेलुया. तारण करणारी एक ही त्याची सामर्थ्य आहे. और उद्धार करने का सामर्थ्य उसमें है. हालेलुया. त्याच्या श्वास मध्ये सामर्थ्य आहे, उसके सांस में सामर्थ्य है त्याच्यामध्ये बलाढ्य सामर्थ्य आहे और उसमें अद्भुत सामर्थ्य है. आणि त्याच्या पुढे कोणी टिकाऊ शकत नाही. उसके सामने कोई रुक नहीं सकता. आणि म्हणून तो यहोवा तारण करील असा पराक्रमी आहे. और से वो परमेश्वर उद्धार करने में पराक्रमी तर है. तारण म्हणजे काय? और उद्धार क्या है? तारण केव्हा होते? उद्धार कब होता है? तारण जेव्हा आम्ही कबूल करतो, जब हम कबूल करते आम्ही हैं विश्वास ठेवतो, और विश्वास करते हैं, तेव्हा तारण होते. तभी उद्धार होता है. जेव्हा आम्ही मुखाने कबूल करतो, जब हम मुंह से कबूल करते हैं येशू हा प्रभू आहे, कि यीशु ही प्रभु है, म्हणजे तो मालक आहे, कि वो मालिक है, म्हणजे तो माझा सर्वस्वी आहे. और मतलब वो मेरा सब कुछ है. हालेलुया. आणि दुसरी गोष्ट सांगितली आहे, और दूसरी बात कही है आम्ही अंतःकरणाने विश्वास ठेवतो कि दिल में विश्वास रखते की हैं तो ते करायला समर्थ आहे. कि ये वो कर सकता है. हालेलुया. तेव्हा ती सुटका, ते तारण प्राप्त होते. और उस समय वो छुटकारा या वो उद्धार हम पा सकते हैं. तेव्हा ती मोकळीक आमच्या जीवनामध्ये प्राप्त होते. उस समय वो आजादी हमारे जीवन में हम पाते हैं. तेव्हा तब जेव्हा आम्ही कबूल करतो, जब हम उसे अपनाते और कबूल करते हैं. तर या वचनामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे, और इस वचन में हमसे कहा गया है, तर 14व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, 14वीं आयत में ऐसा लिखा तो है गायन कर, कि तू ऊंचे स्वर से गा, गजर कर, जय जयकार कर, साऱ्या हृदयाने हर्ष व उल्हास कर, संपूर्ण मन से आनंद कर और प्रसन्न हो. देवाच्या लोकांना हे करायला सांगितलेलं आहे. परमेश्वर के लोगों को ये करने के लिए कहा गया है. ज्या वेळेला आम्ही गायन करू जब हम ऊंचे स्वर से गाए आणि गजर करणार और आहे, जय जयकार करें साऱ्या हृदयाने हर्ष व उल्हास करणार आहे. और पूरे दिल से आनंद और प्रसन्न होंगे. हालेलुया. हे आम्ही मानणार आहोत और जब इस बात को मान लेंगे की परमेश्वराने आमची शासने शाप दूर केलेली आहेत, कि परमेश्वर ने हमारे ऊपर से सारे शापों को दूर कर दिया है, तेव्हाच आम्ही गायन करू शकतो, उसी समय हम गीत गा सकते हैं. तेव्हाच आम्ही हर्ष करू शकतो, उसी समय हम आनंद मना सकते हैं. साऱ्या हृदयाने आनंद करू शकतो. पूरे दिल से आनंद कर सकते हैं. तर आज आम्हाला मानायचं आहे तो हमें इस बात को मानना की है परमेश्वराने त्याच्या रक्ताने, येशूने त्याच्या रक्ताने माझी शासनं दूर केलेली आहेत. कि यीशु मसीह ने अपने लहू के द्वारा मुझ पर जो दंड आज्ञा दी थी वो दूर कर दी है. असं एकसारखं बोलू नका. और ऐसे बार बार मत कहो काय माझ्या मागे साडेसाती चालले, ये मेरे पीछे क्या पनौती हे है, काय माझ्या मागे लागले. ये क्या मेरे पीछे पड़ा है. तर असं बोला, लेकिन ऐसे कहो यहोवाने माझी शासने दूर केलेली कि आहे, यहोवा ने मुझ पर की सारी दंड आज्ञा को दूर कर दिया, माझा शाप काढून टाकलेला आहे. मेरे शापों को निकाल दिया है. जेव्हा आम्ही असं बोलणार आहात, जब हम ऐसे कहेंगे तो येशूने त्याला हरवलेला आहे, कि यीशु मसीह ने उसे हराया तो है वैरी येशूने हरवलेला आहे, और इस शत्रु को यीशु ने हरा दिया है तो त्याने त्याला बाहेर काढून टाकलेला आहे. और उसे बाहर निकाल दिया है. हालेलुया. फक्त तो आता
आपला आवाज करून लोकांना, देवाच्या लोकांना घाबरू इच्छितो. और अब वो सिर्फ ऐसे शोर मचा करके परमेश्वर के लोगों को डराना चाहता कारण याकोबाच्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे, है। याकूब की पत्री में ऐसा लिखा तो है, गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला फाडावे, कोणाला गिळावे म्हणून शोधित फिरतो. कि वो गरजने वाले सिंह के समान किसे फाड़ डाले और किसे निगल जाए ऐसे ढूंढता फिरता है। सिंहासारखा. सिंह के समान। आता तो सिंह राहिला नाही. अब वो कोई सिंह नहीं है। आमच्या येशूने हमारे यीशु ने त्याचे दात पाडून टाकलेले आहेत उसके दांतों को तोड़ दिया है आणि म्हणून ते तारण आम्हाला प्राप्त झालेलं और आहे. उससे वो उद्धार हमने पा लिया है आमच्या वैऱ्याला त्याने घालून दिलेला और आहे हमारे शत्रु को उसने बाहर निकाल दिया आणि है म्हणून तो तुझ्या विषयी गायनाने उल्हास करील और इसलिए वो तुझ में आनंद से मग्न होगा आणि म्हणून हे तारण त्याने आम्हाला दिलेलं आहे. और इसे ये उद्धार उसने हमें दिया है हालेलुया. त्याने आम्हाला सुटका दिलेली आहे. और आजादी दी है ही अंतःकरणाची गोष्ट आहे. और ये जो है वो दिल की बात है, ही आत्मिक गोष्ट आहे ये आत्मिक बात है की त्याने आमचं तारण केलेलं आहे. इससे हमारा उद्धार किया है। आणि म्हणून देवाच्या वचनात आपल्याला पाहायला मिळतं और इसे परमेश्वर के वचन में हम देख की सकते हैं जो तारण आणतो कि जो उद्धार लाता है त्याचे पाय पर्वतावर किती सुंदर आहेत. और उसके पैर जो है वो पर्वतों पे कितने सुंदर है। जो सियोनाला असं सांगतो जो सियोन से यूं कहता है की तुझा देव राज्य करतो, कि तेरा परमेश्वर राज्य करता है त्याचे पाय पर्वतावर किती सुंदर आहे. और उसके पैर जो है पर्वतों पे कितने खूबसूरत है। आम्ही तारण आणणारे आहोत. हम उद्धार को लाने वाले हैं हालेलुया. येशूने तो आशीर्वाद, तो अधिकार आम्हाला दिलेला और आहे यीशु मसीह ने वो अधिकार हमें दिया है आणि आम्हाला लोकांना सांगायचं आहे, कि हम लोगों तक कहे हालेलुया, तुझा देव राज्य करत आहे. कि तुम्हारा परमेश्वर राज करता है सैतानाला त्याने तुडवून टाकलेला और आहे. शैतान को उसने नीचे गिरा दिया आमचा है राजा परत येणार आहे. और हमारा राजा लौट कर आने वाला आमचा है। येशू परत येणार आहे. हमारे यीशु जल्दी आने वाला आज है आम्हाला लोकांना हे सांगायचं आहे और हमें आज लोगों को ये बताना है की तो राज्य करत आहे. कि वो राज करता है। देवाने त्याला राजा करून ठेवलेला आहे. परमेश्वर ने उसे राजा बना दिया तो है। राजांचा राजा आहे. वो राजाओं का राजा है तो प्रभूंचा प्रभू और आहे. प्रभुओं का प्रभु है आणि म्हणून आम्हाला हे सांगायचं आहे. और ये हमें सबको बताना है। आणि ज्या वेळेला आम्ही हे सांगतो और जब हमें बताते हैं त्या ठिकाणी लिहिले आहे, त्याचे पाय पर्वतावर सुंदर आहेत. और इसलिए ऐसे वचन में लिखा है कि जो ये कहता है उसके पैर जो है पर्वतों पे सुंदर है त्या ख्रिस्ताच्या खडकावर, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर आमचे पाय सुंदर होतात. और उस चट्टान पे जो मसीह नाम की चट्टान है उस पर हमारे पैर सुंदर दिखने लगते आणि हैं। ज्याने हे जाणलेलं आहे और जितनों ने इस बात को जान लिया तोच गायन करू शकतो. वही गीत गा सकता है, तो साऱ्या हृदयाने हर्ष करू शकतो. वही पूरे दिल से आनंद मना तो सकता है साऱ्या हृदयाने उल्हास करू शकतो. और वही प्रसन्न हो सकता है। प्रभूने आम्हाला दिलेलं आहे प्रभु ने हमें दे दिया है आणि तुला दिलेलं असताना और जब तुम्हें दे दिया है आणि दिलेलं नसतं असं नाही, असं का मानतोस तू? तो ऐसे क्यों मानते हो कि तुम्हें नहीं दिया गया? आमच्या प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. हमारे परमेश्वर ने हमें दे दिया है। बऱ्याच वेळेला मी एक उदाहरण सांगितलेलं आहे. और कई बार मैंने एक उदाहरण बताया, हालेलुया. आमच्याकडे भरपूर काही असतं. हमारे पास बहुत कुछ होता है हालेलुया. आमच्या जीवनात ते दिलेलं असतं, और हमारे जीवन में हमें वो दिया गया पण है, आम्ही त्याचा उपयोग करत नाही. लेकिन हम उसका इस्तेमाल नहीं करते। हालेलुया. आणि जरी असलं और अगर हो भी तरी आम्ही दुसऱ्यांना ती आयडिया देत नाही. तो हम औरों के साथ वो बांटते नहीं हालेलुया. ही एक हालेलुया. कंजूसी आहे. और ये कंजूसी है हालेलुया. आमचं जीवन एक कपटाने भरलेलं आहे. और इसका मतलब हमारा जीवन जो है वो कपट से भरा हुआ है। प्रभूने आम्हाला फुकटवारी दिला आहे. प्रभु ने हमें मुफ्त में कुछ दिया है आम्ही फुकटवारी द्यायचा और आहे. हमने मुफ्त से देना हे है। तारण आम्हाला कसं प्राप्त होईल? और ये उदाहरण कैसे पाए? माझ्या कुटुंबाला तारण कसं प्राप्त होईल? मेरा परिवार कैसे उद्धार पा सकता माझ्या है? लोकांना तारण कसं प्राप्त होईल? और हमारे लोग कैसे उद्धार पा सकते ज्या हैं? वेळेला त्या येशूविषयी आम्ही सांगणार आहात, और जब यीशु के बारे में त्या बताएंगे, येशूविषयी बोलणार आहात, यीशु के बारे में बोलेंगे, त्या येशूशी बोलणार आहात, यीशु से बातें करेंगे, तेव्हा त्याचा आत्मा आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तब उसकी आत्मा हमारा मार्गदर्शन करेगी। हालेलुया. अनेक अडथळे आमच्या जीवनात येतील, बहुत सारी रुकावटें जीवन में आ पण सकती जो हैं, शुभवर्तमान आणतो, लेकिन जो सुसमाचार लाता है, जो तारण आणतो, जो उद्धार को लाता है, जो सियोनाला असं सांगतो, देवाच्या लोकांना सांगतो की
तुझा देव राज्य करत आहे. और जो सियोन से मतलब परमेश्वर के लोगों से ये कहता है कि तेरा परमेश्वर राज करता है, त्याचे पाय सुंदर आहे. उसके पैर खूबसूरत आणि है। म्हणून देवाने आम्हाला तारण आणणार असं केलेलं आहे. ऐसे परमेश्वर ने हमें उद्धार को लाने वाला या बनाया। तारणाविषयी असं सांगितलेलं और आहे. इस उद्धार के बारे में ऐसा कहा गया, यशायाचं पुस्तक 45 अध्याय आणि 17व्या वचनात आणि 22व्या वचनात. और यशायाह की किताब 45वीं अध्याय 17वीं आयत और 22वीं आयत। इस्रायल तर यहोवाकडून सर्व कालच्या तारणाने तारला जाईल, सदा सर्व काळपर्यंतही तुम्ही लाजवले जाणार नाही व शरमणार नाही. 17वीं आयत में लिखा है, परंतु इज़राइल यहोवा के द्वारा युग युग का उद्धार पाएगा। तुम युग युग वरन अनंत काल तक न तो कभी लज्जित और न कभी व्याकुल होंगे। देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, देवाच्या लोकाविषयी असं लिहिलेलं आहे, परमेश्वर के लोगों के बारे में लिखा है, परमेश्वराकडून प्रभु की ओर से आम्ही सदा सर्व काळपर्यंत हम युग युग तक तारले जाणार आहोत. उद्धार पाएंगे। हालेलुया. आमचं तारण प्रगट झालेलं आहे. और हमारा उद्धार प्रकट हुआ है। ज्या वेळेला येशू ढगावर येईल और जब यीशु मसीह बादलों पे आएंगे, तेव्हा हे तारण पूर्ण होईल. तब ये उद्धार पूर्ण होगा। तोपर्यंत आम्हाला अनेक कष्टातून जायचं आहे. तब तक हमें कई संकट से जाना पड़ेगा। या जगात आम्हाला अनेक समस्येतून जायचं और आहे. इस दुनिया में कई सारी बातों से गुजरना है। प्रभूने वचन दिलेलं आहे, उन्हें वचन दिया है, इस्रायल तर यहोवाकडून सदा सर्व काळच्या तारणाने तारलं जाईल. इज़राइल जो है यहोवा की ओर से अनंत काल तक जो उद्धार है, उस उद्धार से उद्धार ते पाएगा। लाजवले जाणार नाही, वो लज्जित नहीं होंगे, ते शरमणार नाही. वो व्याकुल नहीं होंगे। ज्या तारणाविषयी तू आशा धरलेली आहे, जिस उद्धार की आशा तुमने रखी है, ज्याविषयी तू विश्वास ठेवलेला आहे, जिसके बारे में तुमने विश्वास किया है, ती काही झालं तरी प्रभू तुझ्यापासून दूर करणार वो चाहे नाही. कुछ भी हो, प्रभु तुमसे वो निकालेगा नहीं। तू लाजवला जाणार नाही. तुम लज्जित नहीं होगे। आणि म्हणून ती आशा धरून ठेव, और से उस आशा को पकड़े रखो, ती आशा धरून ठेव. उस आशा को पकड़े रखो। दुसरं 22व्या वचनात असं लिहिलं आहे, उसी अध्याय की 22 आयत में लिखा है, अहो पृथ्वीच्या सर्व सीमानो माझ्याकडे दृष्टी लावून तारण पावा, कारण मीच देव आहे आणि दुसरा कोणी नाही. हे पृथ्वी के दूर दूर के देश के रहने वालों, तुम मेरी ओर फिरो और उद्धार पाओ, क्योंकि मैं ही परमेश्वर हूँ और दूसरा कोई और नहीं है। परमेश्वर या ठिकाणी सांगतो यहाँ पे परमेश्वर ये कहता है साऱ्या पृथ्वीला, कि सारी धरती के लोगों को, साऱ्या लोकांना, सारे लोगों को, की तुम्ही माझ्याकडे फक्त पहा, कि तुम सिर्फ मेरी तरफ देखो म्हणजे तुम्ही तारण पावाल. और तुम उद्धार पाओगे। आज आम्हाला फक्त एवढंच करायचं आहे. और आज हमें सिर्फ ये करना है, आपली डोकी उंच करा, अपने सिर को ऊंचा करो हालेलुया. आपली माना वर्त करा, और अपने सिरों को ऊंचा करो की तो गौरवाचा राजा येत आहे. कि महिमा का राजा आ रहा है। जर तू त्याच्याकडे दृष्टी लावशील, अगर तुम उसकी तरफ देखोगे, तुला तारण प्राप्त होईल. उद्धार को पाओगे। पण जर या पृथ्वीकडे तू पाशील, लेकिन अगर इस दुनिया की तरफ देखोगे, तर तू खाली आणि खाली जाशील. तो तुम नीचे और नीचे चले जाओ, हालेलुया. खाली आणि खाली खाचेत जाशील. और नीचे ऐसे तुम चले आणि जाओगे। म्हणून आपला कान, आपली दृष्टी त्या वरती लावा. और इससे अपने कान को और अपनी नजरों को ऊपर उठाओ, हालेलुया. कारण त्याकडून आपल्याला तारण प्राप्त होतं. क्योंकि उसी के द्वारा हम उद्धार पा सकते हैं। म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे, इसीलिए यहाँ पे लिखा है पृथ्वीच्या सर्व सीमानो कि पृथ्वी के दूर दूर के देश के रहने वालों, माझ्याकडे दृष्टी लावा आणि तारण पावा. तुम मेरी ओर फिरो और उद्धार पाओ। आमचा येशूच्या वेळेला प्रगट होणार आहे, जब हमारा यीशु मसीह प्रकट होगा, त्यावेळेला त्याचं तेज वेगळंच आहे. तो उसका जो तेज होगा वो बहुत अलग होगा, त्याच्या तेजाने आम्ही दीपले जाऊ. और उसके अंदर से जो रोशनी निकलेगी उससे हम उसमें विलीन हो जाएंगे, हालेलुया. आम्हाला एक विशेष सामर्थ्य प्राप्त होणार और आहे. एक खास सामर्थ हम पाएंगे। हालेलुया. एक अद्भुत सामर्थ्य आम्हावर येणार आहे. एक अद्भुत सामर्थ हम पर आएगा, ती आशा धरून आम्ही थांबणार आहोत. और उस आशा को पकड़े रहो और रुके रहो, त्याविषयी तू लाजवला जाणार नाही, और तुम लज्जित नहीं होगे, तू शरमणार नाही. शर्मिंदा नहीं आणि होगे, म्हणून आज त्याच्याकडे दृष्टी लाव. और से उसकी तरफ ध्यान दो, हालेलुया. तुझी आशेची निराशा होणार नाही. और जो तुम्हारी आशा है वो निराशा में नहीं दुसरी गोष्ट बदलेगी। तो या ठिकाणी सांगतो, दूसरी बात वो यहाँ पे कहता है यहोवा देव आहे आणि दुसरा कोणी नाही. कि यहोवा परमेश्वर है और दूसरा कोई नहीं, कारण यहोवा देव आहे आणि दुसरा कोणी देव नाही. क्योंकि यहोवा ही परमेश्वर है और कोई नहीं। हालेलुया. तो परमेश्वर म्हणतो, वो परमेश्वर यूं कहता है, मीच देव आहे. मैं ही परमेश्वर हूँ, हालेलुया. आणि त्याच्याशिवाय कोणी नाही.
और उसके अलावा कोई और नहीं। या आकाश पृथ्वीचा निर्माण करणारा, और इस आसमान और धरती को बनाने वाला साऱ्या मनुष्याला निर्माण करणारा और सारे मनुष्य जाति को बनाने तो वाला एकच देव आहे. वो एक ही परमेश्वर तो है। देव आत्मा आहे वो परमेश्वर आत्मा आणि है। जो कोणी त्याची भक्ती करतो जो कोई उसकी भक्ती करता त्याने है आत्म्याने आणि खरेपणाने केली उसे पाहिजे. आत्मा में और सच्चाई में करना आणि चाहिए। म्हणून ज्या वेळेला आम्ही शुभवर्तमान सांगतो, और इसे जब हम सुसमाचार को बताते हैं, आम्ही तारण जाहीर करतो, हम उद्धार को बताते हैं सियोनाला देवाच्या लोकांना सांगतो की तुझा देव राज्य करतो, और सियोन से मतलब परमेश्वर के लोगों से जब ये कहते हैं कि तेरा परमेश्वर राज करता है, तेव्हा सुंदरपण आमच्याकडे येतं. तो खूबसूरती हमारे पास आती आणि है। म्हणून हे तारण और से ये उद्धार आमच्या येशूने आमच्यासाठी केलेलं आहे. यीशु मसीह ने हमारे लिए किया है। काल्वरी क्रूसावर त्याने आपला स्वतःचा प्राण देऊन दिलेला और आहे. कलवरी के क्रूस पर उसने अपने आप को न्यौछावर किया त्याच्याद्वारे आम्हाला फुकट वारी मिळालेला आहे. और उसके द्वारा हमने मुफ्त में ये पाया है। ती किंमत आमच्या येशूने भरलेली आहे. और कीमत जो यीशु मसीह ने चुकाई। 17व्या वचनात 2 भाग आपल्याला पाहायला मिळतात. और सफन्या 3:17 में हम 2 भाग देख सकते हैं। पहिला भाग आपल्याला पाहायला मिळतं, पहली बात हम देख सकते हैं, तो हर्षाने तुझ्याविषयी आनंदेल वो तेरे कारण आनंद से मग्न होगा आणि तो गायनाने तुझ्याविषयी उल्हास करी. और ऊंचे स्वर से गाता हुआ तेरे कारण मग्न हे होगा। दोन्ही सेम पाहायला मिळतात. और दोनों सेम है। तो हर्षाने तुझ्याविषयी आनंदेल वो तेरे कारण आनंद से मग्न होगा आणि तो गायनाने तुझ्याविषयी उल्हास करेल. और ऊंचे स्वर से गाता हुआ तेरे कारण मग्न होगा। तर तो कसा उल्हास करतो? तो कैसे वो मग्न होता है? यशायाचं पुस्तक याचा 62वा अध्याय आणि 5वं वचन, त्याच्यातला शेवटचा भाग. यशाया की किताब 62वें अध्याय और उसके 5वें आयत के आखिरी हिस्सा को हम देखें। जसा वर वधूवरून आनंद करतो, जैसे दुल्हा अपनी दुल्हन के कारण हर्षित होता है, तसा तुझा देव तुझ्यावरून आनंद करील. वैसे ही तेरा परमेश्वर तेरे कारण हर्षित होगा। जसा वर वधूवरून आनंद करतो, जैसे दूल्हा अपनी दुल्हन के कारण हर्षित होता है, परमेश्वर म्हणतो तो तुझ्याविषयी आनंद करील. और लिखा है कि परमेश्वर तेरे कारण हर्षित होगा। तसा आनंद करणार आहे. और इस तरह से वो आनंद करेगा। हालेलुया. तसा आनंद त्याला होतो. इस प्रकार का आनंद उसे होता है। हालेलुया. जसं वधू वर एकमेक आनंद करतात, जैसे एक दूल्हा दुल्हन के साथ हर्षित होता है, हालेलुया, तसा आमचा परमेश्वर आमच्या विषयी आनंद करतो. वैसे हमारा परमेश्वर हमारे साथ हर्षित होता है। आणि म्हणून तू उल्हास कर, इससे तू आनंद मना म्हणून तू गायन कर, और ऊंचे स्वर से गा, हर्ष कर, आनंद मना, साऱ्या हृदयाने हर्ष कर. पूरे दिल से आनंद कर। हालेलुया. आमचा परमेश्वर आपल्या विषयी एवढा आनंद करत आहे और हमारा परमेश्वर हमारे लिए हमारे साथ इतना आनंद मनाता है। आणि त्याचे भक्तजन त्याच्यावर विश्वास ठेवणारे तोंड लांब करून बसलेले आहेत. और जो उस पर विश्वास करने वाले लोग हैं वो निराश होके बैठे ते हैं। म्हणतात माझी काय स्थिती आहे. कहते हैं कि मेरी स्थिति क्या आम्ही है, नकारित गोष्टीकडे पाहत राहिलेले आहोत. और हम नकारात्मक बातों को देखते हैं। प्रभूने तुझ्यासाठी काय केले ते पहा. प्रभु ने आपके लिए क्या किया वो देखो। जे गेलं त्याकडे पाहू नकोस. जो बातें नहीं हुई उसकी तरफ मत देखो। प्रभूने तुझ्यासाठी काय केलंय ते पहा. प्रभु ने जो तुम्हारे लिए किया है उसे देखो। यशाया 65:19. यशाया की किताब 65वीं अध्याय उसका 19वीं आयत। मी यरूशलेमविषयी उल्हासेल व आपल्या लोकाविषयी आनंदेल व तिच्यात रडण्याचा शब्द व आकांताचा शब्द पुन्हा ऐकू येणार नाही. मैं आप यरूशलेम के कारण मग्न और अपनी प्रजा के हेतु हर्षित रहूंगा, उसमें फिर रोने या चिल्लाने का शब्द न सुनाई पड़ेगा। परमेश्वर म्हणतो मी आपल्या लोकाविषयी उल्हासेल परमेश्वर कहते हैं कि मैं यरूशलेम के कारण हर्षित होऊंगा आणि माझ्या लोकाविषयी आनंद करीन. और अपनी प्रजा के कारण मैं हर्षित रहूंगा। आपल्याविषयी परमेश्वर आनंद करत आहे आणि उल्हास करत आहे. हमारे कारण परमेश्वर जो हर्ष और आनंद कर रहा है, जे आम्ही त्याच्याकडे पाहत आहोत, जो हम उसकी तरफ देखते हैं, जे आम्ही त्याची आराधना करत जो हम आहोत, उसकी आराधना करते जे हैं आम्ही त्याचं वचन ऐकत और आहोत, उसके वचन को सुनते हैं, तुझा परमेश्वर तुझ्याविषयी आनंद करत आहे. तुम्हारा परमेश्वर तुम्हारे कारण हर्षित हो रहा है, तुझ्याविषयी उल्हास करत आहे. तुझ में वो मग्न है। का मग मी निराश राहावं? फिर मैं क्यों निराश हूँ? हालेलुया. काही होऊ दे, चाहे कुछ भी हो जाए, पृथ्वीची उलटापालट होऊ दे, धरती यहाँ की वहां हो जाए, कोणती माझ्या मनाविरुद्ध
स्थिती होऊ दे, और मेरे मन के विरोध में स्थिति हो जाए। माझा देव माझ्याविषयी उल्हास करत आहे, मेरा परमेश्वर मुझ में हर्षित हो रहा है माझ्याविषयी तो आनंद करत आहे, और मेरे कारण वो आनंदित हो रहा है। मग मी त्याचा भक्त, मी त्याचा दास का निराश व्हावं? फिर मैं जो उसका दास या मैं दासी हूँ, मैं क्यों निराश हूँ? त्याने मला तारणाची वस्त्र नेसवली आहे. उसने मुझे उद्धार के वस्त्र को पहना दिया है हालेलुया. त्याने तारण करील असा पराक्रमी शब्द माझ्यासाठी दिलेला और आहे. उद्धार का पराक्रमी शब्द मेरे लिए भेज दिया है। प्रकटीकरणाचं पुस्तक 7वां अध्याय आणि 17 वचन. प्रकाशित वाक्य की किताब 7वां अध्याय और 17वीं आयत। कारण राजासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा त्यांना चारील आणि जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ त्यानं नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यातून अश्रू पुसून टाकील. क्योंकि मेमना जो सिंहासन के बीच में है उनकी रखवाली करेगा और उन्हें जीवन रूपी जल के सोतों के पास ले जाया करेगा और परमेश्वर उनकी आंखों से सब आंसू पोंछ डालेगा। प्रेज द लॉर्ड. हालेलुया। हालेलुया. Amen. तुझा परमेश्वर तुझे आंसू पुसणार और आहे. तुम्हारा परमेश्वर तुम्हारे आंसू को पहुंचने वाला तो है जीवनाच्या पाण्याजवळ तुला नेणार आहे. और जीवन रूपी जल के सोतों के पास लेकर त्याने जाएगा। आम्हाला अभिवचन दिलं आहे, और उसने ये वादा किया है मी त्यांना पाण्याच्या त्या जीवनाच्या झऱ्याजवळ नेईन. कि मैं उन्हें जीवन के सोतों के पास लेकर जाऊंगा हो, तुझा देव तुझ्या डोळ्यातला आंसू पुसेल. और तुम्हारा परमेश्वर तुम्हारे आंखों के आंसू को पहुंचेगा। किती धन्य आम्ही होणार आहोत. कितने हम धन्य लोग बनेंगे। हालेलुया. आणि म्हणून याविषयी ऐकून तू लाज कर. और इस वचन को सुनकर तुम आनंद मनाओ। हालेलुया. जो राजासानी बसलेला आहे तो प्रभू तुझ्याविषयी असं करणार जो आहे. सिंहासन पे बैठा हुआ परमेश्वर वो तुम्हारे लिए करने जा रहा है। तेथे दुःख नसणार, वहां पे कोई दुख नहीं होगा, तिथे आंसू वहां नसणार, पे कोई आंसू नहीं होंगे शोक नसेल, और कोई शोक नहीं होगा, रडणं होणार नाही, रोना नहीं होगा, सर्व पळून जाणार आहे. सब कुछ निकल जाएगा। हालेलुया. तो आमचा परमेश्वर वो हमारा परमेश्वर आमच्या संगती राहणार आहे. हमारे साथ रहेगा। आणि म्हणून हे जर तू गोष्ट समजलास, और अगर इन बातों को तुम समझ जाओ हे वचन जर तुला और समजलं, ये वचन अगर तुम समझ जाओ तरच तू गायन करू शकतोस, तो ही तुम गीत गा सकते हो, तरच तू हर्ष करू शकतोस. तभी तुम आनंद मना सकते हो। कित्येकांना ही गोष्ट माहित नाही, और कई लोगों को ये बात पता नहीं ते रडत बसलेले और आहेत. वो रोते बैठे ते हैं आपल्या देवाला प्रश्न विचारतात, और अपने परमेश्वर से सवाल करते बैठे आपल्या हैं, देवा विरुद्ध बोलत आहेत, परमेश्वर के विरोध में बातें करने लगे हैं, कुरकुर करत आहेत. कुड़कुड़ाने लगे हैं। या जगातलं आमचं जीवन क्षणभंगूर आहे. और इस दुनिया में जो हमारा जीवन है कुछ ही पल का है या जगातली जी सारी संपत्ती सी सडणार आहे. और इस दुनिया की जो भी धन दौलत है वो सड़ने वाली है। जर प्रभूने तुला दिलेली आहे अगर प्रभु ने आपको कुछ दिया है त्याविषयी उल्हास कर. उसके लिए धन्यवाद दो। जर तुला रोजची भाकर दिलेली आहे अगर रोज की रोटी मिल रही है तोही त्याच्याविषयी आनंद कर. तो उसके लिए धन्यवाद दो। प्रेज द लॉर्ड. हालेलुया। हालेलुया. आमेन। त्याने तुझ्या देवाची छाया, देवाचा हात कमी होणार नाही. और इसे परमेश्वर का हाथ जो तुम पर है वो कम नहीं होगा। हालेलुया. परमेश्वराने तुला खंडून घेतलेलं आहे परमेश्वर ने तुम्हें खरीद लिया है आणि म्हणून तुला काय करायचं आहे. और इससे तुम्हें क्या करना है। यशाया 51:11 मध्ये म्हटलेलं आहे. और यशाया की किताब 51वें अध्याय हाँ, और आणि 11 में लिखा है 51:11 मध्ये म्हटलेलं आहे, यहोवाचे खंडून घेतलेले ते गायनासहित सियोनात परत येतील आणि त्यांच्या माथ्यावर सर्व कालचा हर्ष राहील. ते आनंद व हर्ष पावतील, शोक व उसासे पळून जातील. यहोवा के छुड़ाए हुए लोग लौटकर जय जयकार करते हुए सियोन में आएंगे और उनके सिरों पर अनंत आनंद गूंजता रहेगा। वे हर्ष और आनंद प्राप्त करेंगे और शोक और सिसकियों का अंत हो जाएगा। हालेलुया. परमेश्वराचे खंडून घेतलेले, जो परमेश्वर के छुड़ाए हुए लोग, परमेश्वराचे तारलेले, परमेश्वर से उद्धार पाए हुए, येशूने जे तारण आम्हाला दिलेलं आहे यीशु मसीह ने जो उद्धार हमें दिया है, ते गायन करीत प्रभूच्या सानिध्यात येतील. वो जय जयकार करते हुए परमेश्वर की उपस्थिति में आएंगे। आमच्या मुखामध्ये गायन आहे, क्या हमारे मुंह में गीत है? प्रभूचं गायन आहे परमेश्वर का गीत है की या जगातील गायन आहे. या दुनिया के गीत है? जर प्रभूचं गायन आहे अगर प्रभु का गीत है आलं तर आम्ही प्रभूच्या चरणाकडे येणार तो आहोत हम परमेश्वर के चरणों के पास आएंगे आणि आमच्या माथ्यावर हर्ष राहणार आहे. और हमारे सिर पर अनंत काल का आनंद रहेगा। जेव्हा आम्ही प्रभूचं गायन गातो जब हम परमेश्वर के गीतों को गाते हैं तो हर्ष आमच्या माथ्यावर येतो. तो एक आनंद हमारे सिर पर आता है हालेलुया. हालेलुया. शोक उसासे पळून जातात. और सारे शोक और सिसकियां निकल जाती हैं। जी गायनं आमच्या प्रभूला आनंद देतात, जो गीत हमारे परमेश्वर को आनंदित करती है जी गायनं आमच्या प्रभूची स्तुती करतात, और जो गीत हमारे परमेश्वर को
महिमा देती है, ती गायनं गा. वैसे गीतों को गाओ. हालेलुया. जी गायनं आमच्या प्रभूला गौरव देतात, और जो गीत परमेश्वर की महिमा को बढ़ाते हैं, प्रभूचं स्तवन करतात, परमेश्वर की स्तुति गाते हैं, अशी तुझ्या मुखात गायनं असू देत. इस तरह के गीत तुम्हारे मुंह में रहे. हालेलुया. प्रत्येक क्षणी आम्ही त्या प्रभूच्या गायनाने आमचं मुख भरलेलं असावं. और हर पल हमारे मुंह में परमेश्वर के गीत हो, कोणतीही स्थिती होऊ द्या. चाहे कोई भी स्थिति क्यों ना हो. हालेलुया. प्रभू तुझ्या माथ्यावर हर्ष दिल्याशिवाय राहणार और नाही. तुम्हारे सिर पर परमेश्वर हर्ष और आनंद जरूर देगा. बऱ्याच वेळेला आम्ही फक्त सणावारालाच आनंदी हर्ष होतो, और कई बार हम सिर्फ कुछ त्योहार हो तो आनंद मनाते हैं. परंतु लक्षात ठेवा, सणवारीच्या वेळेला सैतान मोकळीक साधून येत असतो. लेकिन जान लो कि ऐसे त्योहार के समय शैतान जो है एक मौका ढूंढता रहता है. लूक वर्तमान याचा 22वा अध्याय आणि पहिलं वचन. लूक की इंजिल 22वें अध्याय पहले आयत हम पढ़ेंगे. मग बेकमीर भाकरीचा सण, ज्याला वल्हांडण सण म्हणतात, तो जवळ आला आणि मुख्य याजक व शास्त्री हे त्याचा घात कसा करावा म्हणून पाहत होते. अखमीरी रोटी का पर्व जो फसह कहलाता है निकट था, और प्रधान याजक और शास्त्री इस बात की खोज में थे कि उसको कैसे मार डाले, पर वे लोगों से डरते थे. हालेलुया. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, यहाँ पर हम देख सकते हैं, ज्या वेळेला सणाचे दिवस जवळ आले, और जब कोई त्योहार के दिन निकट आते हैं, त्यावेळेला हे याजक लोक कपट कारस्थान करू लागले. उस समय ये जो याजक और शास्त्री थे वो कपट योजना करने लगे येशूचा घात करण्यासाठी पाहू लागले. और यीशु मसीह को मार डालने के लिए मौका ढूंढने लगे. ज्या वेळेला असे सणवार येत असतात, और जब भी ऐसे त्योहार आते हैं, तेव्हा सैतान हा देवाच्या लोकांचा कसा घात करावा म्हणून टपून बसलेला असतो. उस समय शैतान जो है मौका ढूंढता है कि किस तरह प्रभु के लोगों का घात करे. म्हणून देवाच्या लोकांनो, इससे प्रभु के लोगों अशा सणवाराच्या वेळेला फार सावध राहा. ऐसे त्योहारों के समय में सावधान रहें, कारण येशूच्या जीवनात देखील ही गोष्ट घडली, क्योंकि यीशु के जीवन के समय भी ऐसी बात हुई, पण त्याची वेळ आली नव्हती. लेकिन उसका समय आया नहीं था. आणि ज्या वेळेला त्याच्यावर हा प्रसंग आला, और जब उस पर ये स्थिति आई, ज्या वेळेला असा सणवार आला, तेव्हा शास्त्री लोकांनी एक कपट योजना ठेवली. और ऐसे ही इस त्योहार के समय शास्त्री लोगों ने और फरीसी लोगों ने एक बुरी योजना की. आणि त्या योजना निष्फल करू शकत नव्हता असा येशू आमचा नव्हता. और यीशु मसीह इस योजना को निष्फल कर सकता था, हालेलुया. तो तारण करील असा पराक्रमी होता. क्योंकि वो उद्धार करने में पराक्रमी है. हालेलुया. परंतु त्याला ती गोष्ट त्याच्यातून जाणं आवश्यक होतं. लेकिन उसके लिए जरूरी था कि इस स्थिति में से वो गुजरे. पण आमच्या प्रभूवर घात करण्याची वेळ सणाच्या वेळेला आली. लेकिन प्रभु के विरोध में योजना करना, मार डालने का जो योजना बनाया था, वो त्योहार के समय में आणि आया. त्याच वेळेला हे शास्त्री परुषी कट करू लागले. और उसी समय पे ये जो फरीसी लोग और शास्त्री लोग हैं योजना बनाने लगे. आणखी दुसरी गोष्ट अशी घडली, एक और बात हुई, जो त्याच्या जवळचा शिष्य त्याच्यात देखील सैतान शिरला. जो उसके नजदीकी चेलों में से था, उसमें भी शैतान ने कार्य किया. हालेलुया. त्याच्यात सैतान शिरला. शैतान ने उसका ताबा लिया. हालेलुया. आणि म्हणून लक्षात ठेवा, ऐसे ध्यान रखें, हालेलुया, येशू तारण करील असा पराक्रमी होता, यीशु मसीह उद्धार करने में पराक्रमी है, परंतु त्याला त्या योजनेतून जायचं होतं. लेकिन उसे उस स्थिति में से जाना था. ज्या वेळेला तुमच्यावर असे प्रसंग येतात, जब तुम पर ऐसे कोई स्थिति आती है, तेव्हा लक्षात ठेवा, त्यानंतर देव येशू तुम्हाला गौरवात घेऊन जाणार आहे. तो जान लो कि इस स्थिति में से गुजरने के बाद यीशु मसीह तुम्हें महिमा में लेकर त्या जाएगा. स्थितीतून तुम्ही जाल. उस स्थिति में से तुम जाओगे. प्रभू ती स्थिती काढणार नाही, परमेश्वर जो है उस स्थिति को तुमसे दूर नहीं करेगा, परंतु त्या स्थितीतून प्रभू तुम्हाला नेईल, लेकिन परमेश्वर तुम्हें उस स्थिति में चलाएगा, यासाठी की त्याचं गौरव व्हावं, ताकि उसकी महिमा हो, की तो किती पराक्रमी आहे, सुटका करू शकतो हे तो प्रगट करील. और वो कितना पराक्रमी है और किस तरह से उद्धार दे सकता है
ये वो प्रकट आणि करेगा। म्हणून लक्षात ठेवा, त्या स्थितीत आनंद करा आणि उल्हास करा. और इसे जान लो कि ऐसी स्थिति में आनंद करो और मग्न हो जाओ। त्याविषयी 2 उदाहरणं पवित्र शास्त्रात जुन्या करारात आणि नव्या करारात आपल्याला पाहायला और मिळतात. 2 उदाहरण पुराने नियम और नए नियम में बताना चाहिए। पौलुस आणि सिलास यांना ज्या वेळेला बंदीगृहात टाकलं, और जब पौल और सिलास को जेल में डाला गया, ते कष्टातून जात होते. वो कठिन स्थिति से जा रहे थे। त्यावेळेला त्यांनी असं नाही म्हटलं की माझे कष्ट दूर कर. तब उन्होंने ये नहीं प्रार्थना की कि मुझे इसमें से छुड़ाओ, त्यामध्ये त्यांनी उल्हास केला, लेकिन उस स्थिति में उन्होंने आनंद मनाया, आनंद केला आनंद मनाया आणि प्रभूची स्तुती केली. और परमेश्वर को धन्यवाद दिया। आणि तिथे काहीतरी अद्भुत झालं. और वहां पे कुछ अद्भुत हुआ सारे बंदी शाळांच्या कैद्यांचे बंद सुटले और सारे जो कैदी थे उनके बंधन टूट गए आणि ती बंदीशाळा हल्ली गेली. और पूरा वो जेल जो है वो हिल गया। येशूच्या वेळेला देखील हीच गोष्ट घडली. यीशु के समय में भी ऐसा हुआ। त्याला बंदिस्त केलं गेलं और जब उसे बंधन में डाला गया आणि अशा घटना या पृथ्वी तलावर घडल्या. और ऐसी बातें इस दुनिया में हुई लोक बोलू लागले, खरोखर हा देवाचा पुत्र होता. और लोग कहने लगे कि सचमुच ये परमेश्वर का पुत्र था। ज्या वेळेला तुमच्यावर अशी स्थिती येईल, जब तुम पर ऐसी स्थिति आएगी हालेलुया, सैतान टपून बसेल सणाच्या वेळेला, और ऐसे त्योहारों के समय शैतान जो है मौका ढूंढेगा, त्यावेळेला त्या स्थितीत प्रभूला गौरव द्या. तब उस स्थिति में परमेश्वर को महिमा दो। हालेलुया, प्रभूला दोष देऊ नका, प्रभु को दोष मत देना, कोणत्या मनुष्याला दोष देऊ नका. किसी मनुष्य को भी दोष मत दो, हालेलुया, प्रभूला गौरव द्या. लेकिन परमेश्वर को धन्यवाद और महिमा दो। आणि जर साधेल तर त्याच्यामध्ये गायन उल्हास करा, आनंद करा. और अगर हो सके तो आनंद मनाओ और गीत गाओ। आणि त्यानंतर परमेश्वर तुम्हाला दुसऱ्या गौरवात घेऊन और जाईल. उसके बाद परमेश्वर तुम्हें एक अगली महिमा में लेके जाएगा। आणखी एक स्टेप तुम्ही वरती जाल, एक और स्टेप आप आगे बढ़ोगे, प्रभूच्या सानिध्यात आणखी जाल. परमेश्वर की उपस्थिति में और निकट जाओगे। आणि म्हणून तारण करील असा तो पराक्रमी आहे. और इसे उद्धार करने में वो पराक्रमी है। तो गायनाने तुझ्याविषयी उल्हासेल, और वो तेरे कारण गीत गाकर मग्न रहेगा तो हर्षाने तुझ्याविषयी आनंदेल. और तेरे कारण आनंद से मग्न होगा। हालेलुया, ती स्थिती तुझ्या जीवनात होणार आहे. ये स्थिति तुम्हारे जीवन में होगी। परमेश्वर तुझ्याविषयी आनंद करेल. परमेश्वर तुझ में आनंदित होगा। आणि म्हणून प्रभूला आम्ही धन्यवाद देऊया. इसे प्रभु को हम धन्यवाद तो देंगे तारण करेल असा पराक्रमी आहे. क्योंकि वो उद्धार करने में पराक्रमी आणि है। म्हणून त्याच्याविषयी जाण. उसको जान लो हालेलुया, की त्याने तुझ्यासाठी काय केलेलं और आहे. ये जान लो कि उसने तुम्हारे लिए क्या किया है। तो त्या कष्टामधून गेला. और वो उस कठिन स्थिति में गया, त्याने कोणाला दोष दिला नाही, किसी पर दोष नहीं लगाया, शिष्यांना दोष दिला नाही, चेलों पर दोष नहीं लगाया, शास्त्री पुरुषांना दोष दिला नाही. और जो वहाँ पे याजक थे और शास्त्री फरीसी थे उन पे दोष नहीं लगाया, आणि त्याने ती सहन केलं. उसे बर्दाश्त किया ज्या त्या पित्याकडे पाहत राहिला, और पिता की तरफ देखता रहा, त्या तारणाकडे पाहत राहिला. उद्धार की तरफ देखता रहा। आज आम्ही त्या तारणाकडे पाहूया. और आज हम उस उद्धार की तरफ देखते रहे। कोण निंदा करत आहे त्याच्याकडे पाहू नका, जो निंदा करे उसकी तरफ मत देखो, कोण चुकत आहे त्याच्याकडे पाहू नका, और कौन गलतियां करे उसकी तरफ भी मत देखो, आणि ते दुसऱ्यांना सांगत राहू नका. और औरों के साथ वो चर्चा करने में मत लगो। तर जे तारण तुला दिलेलं आहे लेकिन जो उद्धार तुम्हें दिया है त्याविषयी घोषणा कर. उसके बारे में घोषणा करो तुझ्या तारणाऱ्याचा घोषणा तू कर, और अपने उद्धारकर्ता के बारे में बताओ। म्हणजे तो उल्हास आणि आनंद तुझ्यामध्ये येईल. तब तुम आनंद मनाओगे और हर्षित हो जाओगे। आपण प्रार्थना करूया. हम प्रार्थना करेंगे। थँक्यू फादर. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये, येशूच्या रक्ताच्या सिंचनाखाली, अभिषेकाखाली, अनॉइटिंग खाली आम्ही येत आहोत. सर्व समर्थ आकाश पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या तुझं तारण, बहुमोल मोठं तारण आमच्यासाठी तू दिलंस. अनेक स्थितीतून जाताना तू आमच्यासाठी एक बळकट किल्ल्याप्रमाणे उभा राहिलास. तुझ्या मुखाचा प्रकाश आम्हावर पाडलास. तुझ्या वचनाने तू आम्हाला धीर देतोस. तुझ्या वचनाने तू आम्हाला धीर दिलास. प्रभू, आम्ही तुझे आभार मानितो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझ्या या सर्व कृत्याविषयी, तुझ्या साऱ्या अद्भुत कृत्याविषयी गायन करीत, उल्हास करत आम्ही तुझ्या चरणाकडे येत आहोत. सनातन यहोवा, इस्रायलाच्या प्रभू, तू ते करू शकतोस. आमच्या घराचा उद्धार, आमच्या घराण्याचा उद्धार, आमच्या देशाचा उद्धार करणारी वेळ आलेली आहे. प्रभू, आम्ही तुला गौरव आणि महिमा देतो. जे शुभवर्तमान, माझा देव राज्य करत आहे, माझा देव या पृथ्वीचा राजा आहे, हे जाऊन सांगण्यास
आम्हा प्रत्येकांचं सहाय्य कर. Yes, Father. हो, सारा आदर, महिमा आणि गौरव तुला देतो. ते तारण जे आमच्या मुखात, आमच्या जीवनात तू दिलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानितो. सारा आदर, महिमा आणि गौरव तुला देत आहोत. येशूच्या नावात मागतो म्हणून ते एक आणि मान्य कर. Amen. आमेन.